श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत. तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या उपासनेत कोणकोणत्या गंधाचा वापर केला जातो ते मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. स्वामी समर्थांच्या उपासनेत स्वामी समर्थ टिळा लावण्यासाठी गंध, भस्म किंवा कुंकुम याचा वापर केला जातो. तर स्वामींचा आवडता टिळा गंध, चंदन, भस्म हे स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि स्वामींच्या भक्तामध्ये पांढऱ्या चंदनाचा किंवा भस्माचा टिळा अतिशय लोकप्रिय आहे. तर या तिन्ही गंधांपैकी तुम्ही स्वामींना कोणताही टिळा पूजेत त्यांना टीका लावू शकता आणि तुम्ही स्वतःसुद्धा गंध, चंदन, भस्म हे तुम्ही तुमच्या कपाळावर टीका लावू शकता. यामुळे मन शांत राहते आणि भक्तिभाव, आत्मविश्वास वाढतो. स्त्रियासुद्धा पूजा करताना स्वामी समर्थ महाराजांना कुंकवाचा टिळा लावतात. तर बरेच लोक असंही म्हणतात की स्वामींना कुंकवाचा टिळा चालत नाही किंवा स्त्रियांनी स्वामींना टिळा लावू नये असेही म्हणतात. तर तुम्ही न घाबरता हा टिळा तुम्ही गुरुमाऊलीला श्रद्धा आणि भक्तिभावाने लावा. स्वामींना स्त्रियासुद्धा कुंकवाचा टिळा लावू शकतात. हा टिळा श्रद्धा आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. तर काही भक्त चंदन, गंध लावून त्यावर कुंकूसुद्धा लावतात. असा टिळा लावल्यामुळे तुमचे सौभाग्य आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. तर स्वामी भक्तांनो, टिळा लावण्याची जागा म्हणजेच कपाळाच्या मध्यभागी आज्ञाचक्रावर हा टिळा लावणे अतिशय शुभ मानले जाते. त्यानंतर काही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त भस्माचे त्रिपुंड म्हणजेच भस्माचे 3 रेषा ओढणे. तर रेषा ओढताना 3 आडव्या रेषा ओढाव्यात. यामुळे भक्तीत आणि साधनेत बळ मिळते. आणि काही भक्त छातीवर किंवा गळ्यावरही टिळा लावतात. तर टिळा लावताना तुम्हाला हा मंत्र म्हणत टिळा लावायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर मित्रांनो, हा मंत्र जपत टिळा लावल्यास विशेष लाभ होतो. टिळा लावताना श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची असते. श्री स्वामी समर्थ.